नमस्कार मैत्रिणींनो, दीप्स टेलरिंग नाशिक या यूट्यूब चॅनलवर मी दीपाली तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण स्लीव्हची डिझाईन बघणार आहोत। तर बघा, इथे मी पफ स्लीव्ज घेणार आहे। खास छान अशी ट्रेंडिंग पफ स्लीव्ज आपण इथे बघणार आहोत। तर इथे मी 4.5 इंच एक्स्ट्रा कपडा मी घेतलेला आहे आणि जी स्लीव्हची उंची आहे ती आहे आपली 5 इंचाची। बघा, स्लीव्ह जेव्हा आपण घडी करतो ते घडी जे आहे, घडी अगोदर आपल्याला 4.5 इंच सोडून द्यायची आहे आणि मग तिथून पुढे आपल्याला आपली जी स्लीव्हचं मेजरमेंट आहे रेग्युलर पद्धतीने ते घ्यायचं आहे। तर इथे मी तशाच पद्धतीने करत आहे। 5 इंचाची इथे स्लीव्ज घेतली, 4.5 इंचाची माझी स्लीव्ज आहे रेडी आणि त्याच्यामध्ये अर्धा इंच मी एक्स्ट्रा घेतलेले आहेत। आणि आता इथे जो मेन कपडा आहे आपला ब्लाउज पीसचा तो मी इथे घेऊन घेतलेला आहे। व्हाईट रंगाची ही साडी आहे आपली आणि मग त्याच्यावरती हे जे काठ आहे हे संपूर्ण काठ मी काढून घेतलेले आहेत आणि मग त्याच्यावरती मी स्लीव्ज अशा पद्धतीने ठेवून याला मी जोडून घेणार आहे। रेग्युलर पद्धतीने आपण जशी स्लीव्ज जोडत असतो तशाच पद्धतीने आपल्या इथे स्लीव्ज जी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि म्हणजे आपण अस्तर जसं लावत असतो त्याच पद्धतीने आपल्याला इथे स्लीव्ज लावून घ्यायची आहे। तर मैत्रिणींनो, तुम्हाला जर आमचे ऑनलाईन क्लासेस जॉईन करायचे असतील तर आमचं ॲप आहे गुगल प्ले स्टोअरवरती दीप्स कोचिंग नावाचं, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे। तुम्ही तिथे जाऊन डाउनलोड करून घ्यायचं आहे आमचं ॲप आणि तिथे भरपूर सारे असे आमचे कोर्सेस आहेत जे की बिलकुल तुमच्या साडीच्या किमतीपेक्षाही कमी अशा किमतीमध्ये तुम्हाला मिळून जाणार आहेत। तर जर तुम्हाला क्लासेस जॉईन करायचे असतील, तुमची जर्नी स्टार्ट करायची असेल, शिलाई संबंधीचे काही तुमचे प्रश्न असतील तर ते सर्व काही तुम्हाला या क्लासेसमध्ये सोडवता येणार आहे। तर बघा, आता इथे जे अस्तर आहे ते मी अशा पद्धतीने आपलं जे ब्लाउज पीसचा कपडा होता त्याला मी असं जोडून घेतलेला आहे आणि मग याच्यावरती आपल्याला इथे चुन्या टाकायच्या आहेत। तर चुन्यांसाठी जसं की मी मगाशी तुम्हाला सांगितलं की 4.5 इंचाचा एक्स्ट्रा आपला कपडा राहणार आहे। तर तशाच पद्धतीने इथे आपल्याला दोन्ही बाजूला इथे मार्किंग करून घ्यायची आहे। दोन्ही बाजूने मी जे मार्किंग आहे ती 4.5 इंच सोडून करून घेणार आहे। म्हणजे हा पूर्ण कपडा आपला किती येणार आहे, अंतर 9 इंचाचा येणार आहे आणि 9 इंचाच्या अंतरावरती आपल्याला इथे चुन्या ज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत। अगदी सोप्या पद्धतीची स्लीव्ज आहे मैत्रिणींनो, ही ट्रेंडिंग स्लीव्ज आहे। पफ स्लीव्ज म्हणतात हिला, गोपीबाही पण म्हणतात, फुगाबाही पण म्हणतात मराठीमध्ये। तर बघा, आता इथे मी सुरुवात करत आहे आणि इथून मी आता चुन्या ज्या आहेत त्या घेणार आहे। चुन्या टाकत असताना अगदी आपल्याला बारीक चुन्या घ्यायच्या आहेत, जास्त मोठ्या आपल्याला इथे चुन्या घ्यायच्या नाही आहेत, म्हणजे आपला पफ जो आहे तो असा व्यवस्थित क्रिएट होत असतो। तर आता इथे बघा, मी अगदी बारीक अशा इथे चुन्या घेत आहे। साधारणपणे 9 ते 10 अशा आपल्याला इथे चुन्या घेऊन घ्यायच्या आहेत आणि सर्व काही ज्या चुन्या आहेत त्या आपल्याला एकाच डायरेक्शनने घ्यायच्या आहेत। तर बघा, आता इथे मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने अगदी बारीक बारीक अशा इथे प्लेट्स मी टाकून घेणार आहे आणि ह्या ज्या सर्व प्लेट्स आहेत त्या मी संपूर्ण माझ्याकडे एकाच डायरेक्शनने मी घेत आहे। तर तुम्हालाही अशाच पद्धतीने काम करायचं आहे। एक एक चून आपल्याला अगदी बारीक अशी साधारणपणे 1 इंचपेक्षाही कमी म्हणजे अर्धा इंचाची आपल्याला इथे चून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या तिथे 9 ते 10 चुन्या आपल्या परफेक्टली बसून जाणार आहेत। तर इथे मी अशा पद्धतीचे चुन्या घेऊन आणि व्यवस्थित असं त्या ज्या प्लेट्स आहेत त्यांना व्यवस्थित प्रेस अगोदर करून घेणार आहे आणि मग त्याच्यानंतर वरच्या साईडने आपल्याला त्याला टिप मारून घ्यायची आहे। मैत्रिणींनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आलेले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, बाजूचं बेल आयकन पण प्रेस करून घ्यायचं आहे, जेणेकरून अशाच प्रकारचे नवनवीन टॉपिकचे जे व्हिडिओ येणार आहेत त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत मिळून जाणार आहे। आणि हो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे, कारण की ही जी ट्रिक आहे ही अगदी सोप्या पद्धतीची ट्रिक आहे जी मी तुम्हाला आता सांगत आहे। ही स्लीव्ज आपली फक्त मोजून 3 मिनिटामध्ये रेडी होणारी अशी आहे। इथे तुम्हाला खूप साऱ्या टिप्स आणि ट्रिक्स पण शिकायला मिळणार आहेत पुढे पण। तर बघा, आता इथे आपले चुन्या ज्या आहेत प्लेट्स टाकून झालेल्या आहेत आणि आता सेम प्लेट्स आपल्याला त्याच डायरेक्शनने वरच्या साईडने पण टाकून घ्यायच्या आहेत। तर वरच्या साईडने मी काय करणार आहे, अगोदर मी खालच्या बाजूला लेस लावून घेते, त्यानंतर मी वरच्या साईडने प्लेट्स टाकून घेईल। लेस जे आहे जिथे आपण आता
शिलाई घेतलेली आहे, ती शिलाई आपली झाकण्यासाठी आपल्याला इथे लेस लावून घ्यायची आहे, म्हणजे अगदी व्यवस्थित अशी आपली स्लीव जी आहे ती छान दिसणार आहे. तर बघा आता इथे मी गोल्डन कलरची लेस घेतली आहे. तुम्हाला तुमच्या ब्लाऊजला जी काही शोभणार आहे ती तुम्ही इथे यूज करू शकता. फक्त जिथे आपली शिलाई आलेली आहे ती शिलाई आपली दिसायला नाही पाहिजे एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे लेस लावत असताना. तर आता बघा इथे लेस मी पूर्ण स्लीव्जला मी लावून घेतली खालच्या साईडने. एका बाजूने माझी लेस जी आहे ती लावून झालेली आहे. आता तिला लेसला दोन्ही बाजूला आपल्याला इथे शिलाई मारून घ्यायची असते, तर मी दुसऱ्या पण बाजूने इथे शिलाई जी आहे ती अशा पद्धतीची मारून घेत आहे. तर बघा आता इथे लेस आपली व्यवस्थित पॅक झालेली आहे. आता आपल्याला वरच्या साईडने ज्या प्लेट्स आहेत त्या व्यवस्थित करून घ्यायच्या आहे. याच्यावरती तुम्ही प्रेस पण करू शकताय. प्रेस केल्यामुळे ज्या प्लेट्स आहेत आपल्या ज्या चुन्या आहेत त्या व्यवस्थित बसून जातात एका जागेवरती. तर तुम्ही इथे प्लेट्स पण घेऊ शकताय, तर तुम्ही इथे प्रेस पण करू शकतायत. तर आता बघा इथे मी ह्या ज्या प्लेट्स आहे या अशा बरोबर दाब्यामध्ये घेऊन आणि एक प्लेट्सला मी इथे शिलाई मारून घेणार आहे. आपल्याला काहीच करायचं नाही आहे. खालच्या ज्या आहेत घडी सेम तसंच घ्यायचं आहे, एक्स्ट्रा काही मार्जिन इथे घ्यायचं नाही आहे. ठीक आहे. तर बघा आता इथे मी हे करून घेतलं आहे व्यवस्थित असं. संपूर्ण स्लीव्जला इथे हळूहळू आपल्याला हे काम करायचं आहे. अगदी फास्टमध्ये आपल्याला मशीन चालवायची नाही आहे, नाही तर मग ज्या प्लेट्स आहे त्या आपल्या प्रॉपर येत नाही. प्रॉपर फिनिशिंगसाठी आपल्याला हळूवारपणेच काम करायचं असतं आणि व्यवस्थित असं काम करायचं असतं. तर बघा आता इथे मी घेतलेलं आहे हे अशा प्लेट्स टाकून आणि संपूर्ण शिलाई मी इथे मारून घेतलेली आहे. ही स्लीव्ज तुम्हाला अटॅच कशी करायची आहे हे पण मी दाखवणार आहे. आता बघा स्लीवचा जो कपडा होता माझा एका साईडने कमी पडलेला आहे. बघा तुम्ही बघू शकताय तिथे मी लेस पण लावलेले आहे. इथे माझा कपडा कमी पडला आहे, तर इथे मी छोटासा एक तुकडा घेऊन तो मी इथे लावून घेणार आहे, म्हणजे आपली बाही जी आहे ती कमी पडणार नाही जेव्हा आपण जोडणार आहोत तेव्हा. तर आता इथे मी एक छोटासा कपडा घेतला आहे. बघा साडी जी आहे आपली अशी व्हाईट कलरची आहे आणि तिला जे काठ आहेत ते मी स्लीव्जसाठी काठ यूज केलेले आहेत. हे कॉम्बिनेशन खूप छान दिसत होतं, त्याच्यामुळे मी हे अशा पद्धतीचे केलेलं आहे. आता जोड देण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथून खालच्या साईडने मी पॅक करून घेतला आहे अगोदर. त्याच्यानंतर मी वरच्या साईडने इथे कटिंग करून घेणार आहे त्याला, जे एक्स्ट्रा भाग आहे तो, आणि मग मी इथे त्याला जोड देऊन घेणार आहे. आता इथे जोड देताना काय करायचं आहे, आपल्याला व्यवस्थित जोड आला पाहिजे, नाही तर मग ब्लाऊज जे आहे ते घातल्यानंतर जो आपण जॉईंट केलेला कपडा आहे तो आपला निघू शकतो. इथे त्याच्यासाठी पहिले एक शिलाई मारून घ्यायची आहे आणि पुन्हा त्याच्यावरती आपल्याला दाब शिलाई मारून घ्यायची आहे. कधी पण आपण कपडा जॉईंट करत असताना वरच्या साईडने आपल्याला दाब शिलाई मारणं गरजेचं आहे. मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत असते मैत्रिणींनो, आपल्या चॅनलवरती खूप सारे असे व्हिडिओज आहेत जे की तुमच्यासाठी यूजफुल असणार आहे, ज्याच्यामध्ये कटोरीची सिरीज आहे. 28 ते 50 छातीपर्यंतचे संपूर्ण कटोरीचे पेपर पॅटर्न तुम्हाला शिकवले गेले आहेत. त्यानंतर फ्री आपला क्लास पण आहे, जो की आपला संपूर्ण फॅशन डिझायनिंगचा फ्री क्लास, ते पण तुमच्यासाठी मी अवेलेबल करून दिलेले आहेत. तर तुम्ही नक्की आपलं चॅनल चेक करायचं आहे आणि व्हिडिओजला लाईक पण करायचे आहे आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचं आहे, जेणेकरून त्यांना पण ह्या गोष्टीचं बेनिफिट मिळणार आहे. बघा आता आपलं जॉईंट झालेलं आहे इथे. आता जी उंची आहे ती व्यवस्थित बघून घ्यायची आहे, जेवढी आपल्याला हवी तेवढीच आहे की नाही, नाही तर मग आपल्याला कटिंग वगैरे करायला ठीक आहे बरं पडेल. आता इथे मी बघून घेतलं आहे ते, आणि जॉईंट करताना काय करणार आहे, मी जी बाही आहे ते आपण व्यवस्थित अशी ठेवून घ्यायची आहे आणि मग एक्स्ट्रा पार्ट असेल तो आपल्याला इथे कट करून टाकायचा आहे. तर बघा आता इथे मी बाहीचा एक्स्ट्रा पार्ट जो आहे तो कटिंग करून घेत आहे. आणि हे कटिंग झाल्यानंतर इथे जो मुंड्याचा भाग आहे तो पण आपल्याला बघायचा आहे खालीवर. बऱ्याच वेळेस काय होतं, काखेमध्ये आपला जोड जो आहे तो खालीवर येतो, तर ते टाळण्यासाठी आपल्याला ह्या गोष्टी करणं गरजेचं आहे. जेव्हा पण आपण स्लीव जॉईन करणार आहोत तेव्हा आपल्याला स्लीव जी आहे ती अशा पद्धतीने कटिंग करून घ्यायची आहे आणि मग आपल्याला तिला जॉईन करायचं असतं. तर आता इथे जो एक्स्ट्रा पार्ट आहे तो मी कट करून घेतला. त्यानंतर ही बघा, ही दुसरी पण स्लीव्ज मी तशीच सेम पद्धतीने रेडी करून घेतली आहे. आणि ही स्लीव्ज किती इंचावरती आलेली आहे ते बघूयात. मेजरमेंट आपलं दोघांचं सेम असलं पाहिजे, दोन्ही पण स्लीवचं जेव्हा पण आपण जॉईंट करणार आहोत तेव्हा पण.
तर एक स्लीव्ज मी अगोदरच जॉईंट करून ठेवलेली होती आणि दुसरी मी तुम्हाला आत्ता दाखवलेली आहे. तर बघा आता इथे आपले दोन्ही पण स्लीव्ज रेडी झालेले आहेत आणि हे आपल्याला ब्लाऊजला अटॅच करून घ्यायचे आहेत. तर चला मैत्रिणींनो, तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे याची कमेंट करायची आहे. व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर पण करायचा आहे आणि येणाऱ्या आपल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नेमक्या कोणत्या गोष्टी शिकायच्या आहेत, काय काय तुमच्यासाठी मी घेऊन यायला पाहिजे, तुम्हाला जर काही गोष्टी शिकायच्या असतील तर त्याची पण तुम्ही मला कमेंट करू शकतायत. आपल्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्या सर्व काही गोष्टी शिकायला मिळणार आहेत. तर बघा आता इथे माझ्या दोन्ही पण स्लीव्ज रेडी झालेल्या आहेत. खालीवर कुठेही एक्स्ट्रा नाही आहे. जो काही एक्स्ट्रा पार्ट असेल त्याला मी आता इथे कटिंग करून घेणार आहे. आता ही कटिंग करून झाल्यानंतर हे आपल्याला ब्लाऊजला अटॅच करायला सिंपल होणार आहे. तर बघा मैत्रिणींनो, आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की जेव्हा पण आपण अशा पद्धतीची बलून स्लीव्ज, पफ स्लीव्ज घेतो तर त्यावेळेस आपल्याला पुढचा जो मुंडा असतो तो कटिंग करायची गरज नाही. तर बघा रेडी झाली आहे आपली ट्रेंडिंग स्लीव्ज, बलून स्लीव्ज एकदम छान दिसत आहे. तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करायचं आहे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचं आहे. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.